येत्या काळात महाराष्ट्रातून माओवाद हद्दपार झालेला असेल, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. 11 माओवाद्यांचं आत्मसमर्पण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोलीत C-60 जवानांचा सत्कार सोहळा आणि माओवाद्यांचा आत्मसमर्पणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मला या गोष्टीचा आनंद होतो आहे की माझ्या नववर्षाची सुरुवात आणि संपूर्ण दिवस गडचिरोलीत उपस्थित होत आहे. गडचिरोलीच्या C-60च्या अधिकारी आणि जवानांसोबत हा वेळ घालवता आला. अनेक कार्यक्रम पार पाडता आले. अहिरे ते गर्देवाडा बस स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा धावत आहे. त्या बसचं उद्घाटन आपण केलं आहे. पेनगुंडाला नवीन आउटपोस्ट सुरू केलं आहे. कोणसरीमध्ये विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं. यामुळे गडचिरोलीला स्टील सिटीचा दर्जा मिळणार आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. C-60 अधिकाऱ्यांनी आणि जवानांनी सातत्यानं विविध चकमकीत शौर्य दाखवलं आहे. अनेक माओवाद्यांना न्यूट्रलाइज केल्याचं काम करणाऱ्या शूर जवानांचा आणि अधिकाऱ्यांचा सन्मान करण्याचा महत्त्वाचा कार्यक्रम पार पडला आहे. पोलीस कॅलेंडर 2025चं प्रकाशन झालं आहे. गेल्या वर्षभरात विविध उपक्रम झाले, त्याची झलक पाहायला मिळते आहे. आमच्या पोलिसांनी गडचिरोली जिल्ह्यात माओवाद हा जवळजवळ संपुष्टात आणण्याचं काम केलं आहे आणि याचा आनंद आहे. उत्तर गडचिरोली माओवादापासून मुक्त झाली आहे. दक्षिण गडचिरोली माओवादापासून मुक्त होईल याबाबत मनात शंका नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, गडचिरोली.